नमस्कार मित्रांनो, मी अशोक मोरे, श्री चिंतामणी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पाठीमागं बघा, हा जो नजारा आहे हा किती छान आहे। पाठीमागं नदी आहे, त्याच्या पलीकडे झाडी आहे आणि खूप छान असं वातावरण आहे। तर आज आपण एका आयुर्वेदिक वनस्पतीविषयी माहिती घेणार आहोत आणि ही जी वनस्पती आहे ही खूप औषधी उपयोगी असणारी ही वनस्पती आहे। तर ती कोणती वनस्पती आहे, चला आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर ती जी वनस्पती आहे तर ती गोरखमुंडी ही या नावाने ही वनस्पती ओळखली जाते। तर नाव ऐकायला थोडंसं वेगळं वाटत असेल, म्हणजे गोरखमुंडी म्हणजे। तर याच्या अगोदर मी पाठीमागे एक व्हिडिओ टाकला होता, पण त्यावेळेस मला एकदम ती वनस्पती एकदम अशी छोटी भेटली होती। तर आज इथं खूप एक चांगली अशी वनस्पती भेटलेली आहे। तर आपल्याला दिसत असतील याचे जे बोंड आहेत हे साधारण गुलाबी रंगाचे आहेत आणि काही बोंड जे आहेत बघा आपल्याला इथे दिसत असतील, तर हे भुरकट रंगाचे आहेत। तर दोन प्रकारचे याचे आहेत। तर हे जे भुरकट रंगाचं जे बोंड आहे हे पक्व झालेलं आहे आणि जे गुलाबी रंगाचे बोंड आहेत हे कच्चे आहेत। आणि ही झाड असतं ते असं जमिनीला धरून असं पसरत जातं बघा, पसरतं। याला जर पाणी भरपूर असेल तर हे बरंच असं जमिनीला धरून पसरतं आणि मोठं होतं। आणि हे या झाडाचे जे पानं असतात हे साधारण कातरल्यासारखे असतात, असे थोडे छोटे छोटे पानं असतात। त्याची साधारण 1.5-2 इंचाची पानांची लांबी आहे आणि साधारण जाडी म्हणजे असं रुंदी जी आहे ही 1/2 इंच आहे। आणि हे जमिनीवर पसरणारं झाड आहे। तर या झाडाचा औषधामध्ये उपयोग म्हणजे पंचांगाचा याचा संपूर्ण उपयोग केला जातो। पंचांग म्हणजे याचं मूळ, पानं, फुलं, फळं, म्हणजे या सर्व हे झाड सर्व पूर्णपणे औषधी आहे। तसेच या गोरखमुंडी झाडाचं जे कल्पचूर्ण असतं तर ते कसं बनवायचं सांगतो। हे झाड पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आंघोळ करून सूर्य निघतो त्यावेळेस हे झाड उपटायचं। आंघोळ वगैरे करून शुचिर्भूत होऊन हे झाड सकाळी सकाळी सोहम असं हा मंत्र म्हणत हे झाड उपटायचं आणि उपटून याला स्वच्छ घरी नेऊन याला धुवून वगैरे घ्यायचं आणि सावळीत याला वाळवायचं। वाळवल्यानंतर याची भुकटी करायची। आणि ही भुकटी कधी करायची तर रविवारी वर्षातून पुष्य नक्षत्र हे 1 किंवा 2 वेळेस येतं, तर त्या नक्षत्रावर याची बारीक भुकटी करून घ्यायची आणि त्या भुकटीलाच म्हणजे त्या पावडरला गोरखमुंडी कल्पचूर्ण असं म्हटलं जातं किंवा त्या पावडरला गोरखमुंडी कल्पचूर्ण असे म्हणतात। तर याचे उपयोग मी आता पुढे सांगणार आहे। गोरखमुंडी ही खूप औषधी वनस्पती आहे। याचा औषध उपयोग म्हणजे डोळ्याच्या सर्व आजारावर ही जी वनस्पती आहे ती उपयोगी पडते। तर याचा औषधी उपयोग कसा करायचा हे आज मी तुम्हाला इथे सांगणार आहे। यामध्ये प्रामुख्याने डोळ्याच्या आजारावर जे गोरखमुंडी कल्पचूर्ण जे आहे हे 10 ग्रॅम, त्रिफळा चूर्ण हे 10 ग्रॅम आणि तूप शक्यतो गाईचं भेटलं तर खूप चांगलं हे 20 ग्रॅम हे दररोज एकत्र करून मिक्स करायचं आणि ते खायचं आहे। हे जर असं साधारणपणे 1 महिना जर आपण हे नियमितपणे 1 महिना जर घेतलं तर डोळ्याचे आजार हे दूर होण्यासाठी मदत होते। किंवा याचा दुसरा आणखी एक उपयोग म्हणजे हे जे गोरखमुंडी कल्पचूर्ण आहे हे घ्यायचं आणि पाण्यात घोटायचं
आणि जसं ज्याप्रमाणे आपण काजळ लावतो त्याप्रमाणे सतत 6 महिने लावायचं आहे. तर असं जर आपण दररोज 6 महिने जर हे लावलं तर आपले डोळ्याचे जे काही आजार असतात, जवळचं दिसत नाही किंवा काही जणांना दूरचं दिसत नाही, हे जे आजार असतात हे नाहीसे होतात. तर यामध्ये सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होतो. आणखीन याचा दुसरा औषधी उपयोग म्हणजे पुरुषांमध्ये कमजोरी आलेली असते, तर त्यावेळेस हे गोरखमुंडी कल्पचूर्ण 10 ग्रॅम, काळी मुसळी हे 10 ग्रॅम, म्हणजे काळ्या मुसळीचे चूर्ण, जसं पांढरी मुसळी असते आणि तशी त्याप्रमाणेच काळी मुसळी असते, तर याचं चूर्ण 10 ग्रॅम, कवच बीज याचं चूर्ण 10 ग्रॅम आणि साखर 50 ग्रॅम, हे सर्व एकत्र करून मिश्रण करायचं आणि पाव लिटर दुधात हे टाकायचं आणि हे त्या दुधात उकळू द्यायचं चांगलं आणि थंड झाल्यानंतर ते घ्यायचं आहे. असं जर 1 महिना आपण जर घेतलं तर ती जी शारीरिक कमजोरी आलेली असते ती दूर होते, म्हणजे शारीरिक लैंगिक कमजोरी जी आलेली असते ही दूर होते. तर याचा असा सुद्धा एक चांगला उपयोग आहे. याचा आणखीन दुसरा एक उपयोग म्हणजे ज्या व्यक्तींना कावीळ झालेली असते तर त्या कावीळीमध्ये त्या गोरखमुंडीचं झाड अगोदर उपटून आणायचं, त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि धुवून घेतल्यानंतर त्याचा रस काढायचा आणि हा रस आपण शक्यतो जर ताजा जर मिळाला तर खूपच चांगला, आणि हा दररोज 7 दिवस घ्यायचा आहे. यामुळे जी कावीळ झालेली असते ती कावीळ जाते. किंवा काही व्यक्तींना संधिवात झालेली असते, गुडघे दुखतात, सांधे दुखतात, तर त्या आजारामध्ये सुद्धा या गोरखमुंडीचा खूप चांगला उपयोग होतो. या गोरखमुंडीची जी बोंड असतात तर ही बोंड आणायची, याला बारीक करायचं आणि बारीक वाटून याला गरम करून आपलं जिथं दुखत असेल, जिथं गुडघे असतील, पायांचे हाताचे जे सांधे असतात तिथे साधारणपणे 14-15 दिवस लावलं तर ती सांधेदुखी सुद्धा कमी होते. काही व्यक्तींना मेंदूची उष्णता ही वाढून जवळचे किंवा लांबचे अस्पष्ट दिसते, तर त्यामध्ये आणखीन याचा उपयोग दुसरा सांगतो. एक गोरखमुंडीची बोंडे ही कुटलेली 1 किलो घ्यायची आणि पाणी 4 लिटर. हे असं काय करायचं, हे 4 लिटर पाण्यामध्ये 1 किलो कुटलेली बोंडे टाकायची आणि साधारण मंद अग्नीवर घट्ट होईपर्यंत असं आटवायचं आणि त्यानंतर त्यात 1 किलो साखर हे टाकायची आणि पुन्हा त्याला आटवायचं आहे. म्हणजे हा 1 तारी पाक झाला पाहिजे त्याचा, या साखरेचा, आणि ते 1 तारी पाक झाला की त्याला खाली उतरून घ्यायचं आणि तो दररोज पाक जो असतो हा दररोज 4 चमचे खायचा, आपण दररोज सकाळ सकाळी खायचा आहे. आणि असं जर आपण 1 महिना जर साधारणपणे हे जर घेतलं औषध तर मेंदूची जी उष्णता जाऊन नेत्राची जी ज्योती कमी झालेली असते ती नेत्रज्योती वाढून डोळ्यांना जवळची लांबची असं स्वच्छ असं दिसू लागतं. आणि जर चष्मा आपल्याला लागला असेल तर तो चष्मा सुद्धा सुटतो या औषधाने. तर आणखी सुद्धा याचे औषधी उपयोग आहेत. तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये भाग 2 यामध्ये आणखीन या गोरखमुंडीचे जे औषध उपयोग आहेत या वनस्पतीचे ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे. ही जी आज आपण माहिती बघितलेली आहे ही माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हे जे औषध उपयोग आहेत सांगितलेले हे तुम्ही घरी करण्यास काही हरकत नाही. फक्त व्यवस्थित कोण तज्ञ जर तुम्हाला मार्गदर्शक भेटत असेल तर त्याच्या मदतीनं हे तुम्ही जर औषध उपयोग केले तर हे आणखीन चांगलं होईल. हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ आणि यासारखे आणखीन नवीन नवीन वनस्पतीचे विषयी माहिती असणारे व्हिडिओ मी हे टाकत असतो वेळोवेळी. यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.